हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. तर स्वागत आहे तुमच्या माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि काल आमच्या इथं रात्रीपासून आला पाऊस लागला आहे. तर बघू शकता आता पण पाऊस चालूच आहे आणि ते पण कंटिन्यू चालू आहे जोरात. हे बघा आज किती पाऊस पडतो. हे बघा पूर्ण ढग बघा केवढे काळे काळे झाले ते बघा. आज ऊन पडलाच नाही, सूर्य पण आपले आलेले नाहीत. आज नुसतं दिवसभर नुसता कंटिन्यू पाऊस लागलाय. तर बघू शकता तुम्ही आज वातावरण पण त्यामुळे एकदम थंडगार आहे. खूपच पाऊस पडतोय जोरात. तुम्हाला दिसतंय का नाही माहिती नाही मला, पण आता पण कंटिन्यू जोरातच पाऊस चालू आहे. आवाजाने तुम्हाला समजत असेल किती जोरात पाऊस चालू आहे. चला आता जाऊया आपण तरी. बघा इथं माझी मम्मी बसली. आज तुम्हाला माझ्या मम्मीशी भेटत आणि माझा भाऊ. हे बघा माझी मम्मी हाय कर. मम्मी हाय कर. गाईज माझी मम्मी आणि आज ब्लाऊज शिवते माझी मम्मी घरात रोज. मम्मी आज कसा आहे पाऊस? कालपासून म्हणजे कमीत कमी 12 तास झाले गाईज पाऊसच पडतो आणि तो पण रेग्युलर. तर बघू शकता आज माझी मम्मी पण इथून बसून मस्तपैकी आनंद घेते समोरचा पावसाचा आणि ब्लाऊज शिवते. आणि हे बघा झोपलेत. हे बघा पप्पाला पण आज कामाला सुट्टी आहे. पप्पा हाय करा. पप्पा. झोपलेले आहेत. आत्ताच पप्पा झोपलेत कारण घरातले काम करत होते. आणि हाय गाईज माझा भाऊ. हे बघा हा पण मोबाईल बघतोय. त्याचं नाव सोहम आहे. आणि आज पावसामुळे पप्पाला पण कामाची सुट्टी आहे. तर आज सर्व म्हणजे घरी आरामच करतायत. बघू शकता आज सर्व घरी आरामच करतायत. पावसाने सर्वांना सुट्टी दिली. ये देखो व्लॉग बना रहा है हमारा. चला मग आता काय जेवूया कारण 2 वाजलेले आणि सकाळपासून आपण काय खाल्लेलं नाही. आता जाऊया आपण जेवायला. मम्मी आता जेवण वाढते. हे बघा बघू शकता. मम्मीने बनवले आज चपाती भात आणि आपली दुधीची भाजी बनवले. तर आता खाऊया आपण. आणि मग भेटू आपण परत थोड्या वेळाने जेवल्यानंतर. आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण थोडा वेळ अभ्यास करायला बसूया. थोडा वेळ अभ्यास करू मग बघू आपण पाऊस आपला बंद होतो का नाही. मग असं आपण बाहेर फिरायला जाऊया थोडा वेळ. रात्री आता अभ्यास करून घेऊया मग नंतर 3-4 वाजता आपण जाऊ थोडा बाहेर फिरायला. बघू वातावरण आज बाहेर कसं आहे कारण आज खूपच पाऊस पडतो आणि आता पण चालूच आहे कंटिन्यू. चला आता थोडा वेळ आपण अभ्यास करूया. तर गाईज आता आपला अभ्यास करून झालेला आहे. जरा आता बाहेर जाऊन फिरून येऊया थोडा वेळ. बघू आजचं वातावरण कसं आहे. बघा गाईज आज वातावरण किती मस्त आहे. इकडे हायवेला आलोय. थोडं चालू आहे आपण इथं. आज वातावरण किती मस्त थंडगार आहे. ढगात तर अजून पण काळाच आहे. वाटतं अजून पाऊस पडणारच आहे. आणि नवरात्र चालू आहेत आपल्या वरून तरी पावसाला काही संपे ना आज यावर्षी. नुसता पाऊस पडतोच आहे. इथं पूल बनतोय वाटतं फ्लायओव्हर. डायरेक्ट बायपास करायला बरं. इथून गाड्या खालती जातात बहुतेक. जाऊ आपण थोडा. चालू आहे इथं थोडं काळे अजून जोरात पाऊस येणारच आहे. गाड्या पण किती आता हायवे रोड आहे ना
आणि थोडा सांभाळून जावं लागतं. बोट लागले, मस्त पाणी भरती आहे. बघा तिथं ते मासे पकडतात, दिसत तुम्हाला. बघा तिथं मासे पकडतात. पावसाळ्याचा सीझन आहे, मासे भेटत असतील खूप सारे. हे बघा व्ह्यू बघा काय पाईपलाईन वरनं ती मुलगी चालले. किती रिस्की आहे पावसाळ्यात बघा, तरी ती मुलगी चालले. ती पण पळत पळत चालले. गाईज एवढं रिस्की आहे ते. आणि तिथं वरून त्या पाईपलाईन वर हे त्यांच्याकडे पण काही उपाय नाही. तो एकच उपाय आहे, हायवे रोड तुझ्या गावाकडे जायला तिकडे पाईपलाईन तुम्ही तुम्हाला दाखवेल कधीतरी पाईपलाईनचा रस्ता. पण आता पावसाळ्यात खूपच रिस्की असतं, कारण ते खूप स्लिपरी असतं, शेवाळ बिवाळ आलेले असतात. कृपया असं जाऊ नका, कारण ते खूप धोकादायक असतं आपल्या आयुष्यासाठी. आणि इथं पण आता रोड एक्स्ट्रा बनतोय, तो वरचा रोड नवीन बनवलेला आहे. आणि वाटतं याचा पण आता हळूहळू रिनोव्हेशन करतात. म्हणजे आता 2 वे होता, तर हायवेला खूपच गर्दी बिर्दी व्हायची, तर आता 4 वे करणार आहेत. त्याच्यामुळे तिथं काम बिम चालू आहे सर्व. तर 4 वे झालं की इथं ट्रॉफिक बिफिक नाही होणार जास्त, त्यासाठी काम करतात. आता काही आता आपण पोचलेलो जिकडं मला यायचं होतं. मला पाणी बघायचं होतं की आज पाणी किती आहे, कारण आपल्या इथं 24 तास झाला की पाऊस लागला. तर बघा इथं सांगतो मी. बघा जिथं मला यायचं होतं हे हे बघा इथं नदी आहे, वापी नदी. ते याच्यात पाणी बघू शकता आज किती आहे. पाणी तर वाढलेलं आहे खूपच, कारण 24 तास झाला कमी कमी होत आले की पाऊस पडतोय. आणि हे बघा हे ते गाव आहे, तिथं ती मुलगी जात होती. हे बघा हे ती पाईपलाईन वरनं ती मुलगी जात होती एवढी रिस्क घेऊन, स्लिपरी पाईपलाईन वरनं. पण असं जाऊ नका, कारण ते जीवासाठी खूपच धोकादायक असतं. आपण टाइम वाचवण्यासाठी जातो, पण आयुष्याला धोका असतो. म्हणजे इथं ऑलमोस्ट लोक जातात, पण पावसाळ्यात ते स्लिपरी असतं, पाय बी घसरायची पडू शकते. काय सांगता येत नाही आयुष्याचं आपलं. म्हणून कृपया करून अशी रिस्क घेऊ नका. 2 पैसे जास्त गेले तरी चालतील, पण अशी रिस्क घेऊ नका. हे बघा आणि पाईपलाईन, हे बघा हे मी पण आता छत्री घेऊनच आलोय, कारण पाऊस तर चालूच आहे. आणि इथं बघा 24 तास नुसत्या गाड्या चालल्यात. वातावरण बघा किती मस्त आहे. पाण्याचा वेग खूपच आहे आज, कारण 12 तास त्याहून जास्त होत आले. आता 24 तास होतील. पाऊस पडतोय रेग्युलर, पाणी तर जास्त असणारच. बघू शकतो मी पाण्याचा वेग, हे बघा. आणि ही पाईपलाईन दुसरी आहे, ती मुलगी जात होती ती नाही, ती त्या गावावरनं दुसरीकडे जाते, तिथं पण तुम्ही बघू शकता. पण इथं कसं यायला वाट आहे तिकडं पाईपलाईनच्या त्या साईडला, पण त्या पाईपलाईनला वाट नाही, तिथं पाईपलाईनच्या वरूनच जावं लागतं. हे सेफ्टी आहे यात, पण त्या पाईपलाईन खूपच रिस्की होतं ते. बघू शकता तिथं पण कसा तो माणूस मच्छी पकडतो. हे बघा तो माणूस कसा मच्छी पकडतो. चला आता इथून थोडे शॉट घेतो चांगले, कारण वातावरण खूपच चांगलं आहे. बघा या साईडला डोंगर, या साईडला पाईपलाईन प्लस पाणी, आणि या साईडला बिल्डिंग, आणि इथं चालल्यात गाड्या.
निघूया, कारण मी त्या ब्रिजवर होतो, खूपच हवा चालू होती आणि त्यामुळं आपली छत्री पण वाकडी झाली, मी उघडी ठेवलेली ती. तर आता पण जाऊया. आणि आता पाऊस पण कमी झाला आणि छत्रीला बंद केले. तर आता जाऊ आपण घरी, बघू थोडा वेळ फिरू अजून. आणि आजचं वातावरण खूपच मस्त वाटतंय. तर गाईज आता फायनली आपण फिरून आलेलो आहे घरी. तर आजचं वातावरण भारतं खूपच चांगला होता, थंडगार एकदम मस्त होता, कारण पाऊस पडलाय खूप, त्यामुळे वातावरण मस्तच आहे. आता घरी आलेलो आहे. तर आता एकीकडं सत्याची महापूजा आमच्या नातेवाईकांकडं, मग जाऊ आता तिकडं नातेवाईकांकडं पूजेला. तर पाय बिया पडून येऊ आपण देवाच्या. आता थोडा वेळ आता कपडे बिपडे चेंज करून आता आम्ही निघू नातेवाईकांच्या घरी पूजेला. तर गाईज आता आम्ही निघालेलो आहे घरातनं. बघू शकतो सोबत आणि मी दोघं चाललो चालत. तर मम्मी पप्पा नाही येत बोलले, तर आता आम्ही दोघं जाऊन येतो. चला मग जाऊ आता. 3 hours later. आता आम्हाला घरी येऊन कमीत कमी 1-2 तास झालेला आहे. तर आम्ही आज इंडिया आणि पाकिस्तानची मॅच बघत होतो, फायनल मॅच एशिया कपची. तर आज इंडिया जिंकलेली पण आहे, तर चांगली गोष्ट आहे. आणि लास्टच्या ओव्हरीत इंडिया जिंकली आणि सलग 3दा इंडियाने हरवलं आहे पाकिस्तानला या टुर्नामेंटमध्ये. तर चांगली गोष्ट आहे, आपण जिंकलो एशिया कप, ते पण पाकिस्तानला हारून. आज आम्ही गेलो पूजेला, तिथं पण आज खूप मजा आली, कारण नातेवाईकांशी भेटलो, वरून भाऊ बहिणी पण भेटल्या, खूप मस्ती केली. मी तिकडचा व्लॉग बनवला नाही कारण खूपच क्राऊड होता, त्यामुळे मी तिथं व्लॉग बनवला नाही. पण आता तुम्ही आजचं वातावरण बघितलं असेल की इथं किती पाऊस होता आणि आता पण पाऊस पडतोच आहे. तर मला पण तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुमच्या इथं पण असा पाऊस पडतोय का नाही, कारण आमच्या इथं 24 तास झाला पाऊस पडतोच आहे. तर चला गाईज, आता व्लॉगला आपण इथंच एंड करूया. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल गाईज, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण पुन्हा अशाच नवीन व्लॉगमध्ये. गुड नाईट गाईज.